पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स्य नावाचा एक मुलगा होता. तो सुशील होता. मौजी बंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स्य सर्व शास्त्रात पारंगत झाला. गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचे काही पदार्थ आपल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईल असे त्याला सांगितले. गुरुने उत्तर दिले की कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्साला गुरुच्या ऋणात राहणे न आवडत नसल्याने त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला. तेव्हा ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा व याही एकाकडूनच आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला. परंतु 14 कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमानाकडून मिळवणे हे काही सोपे काम नव्हते, हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा, उदार व विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला. परंतु त्यावेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभांडार लुटविले होते. त्यामुळे त्यालाही अत्यंत गरिबी झालेली होती. रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणास योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्स्याने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा सफल होईल असे दिसत नाही. तथापि त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्स्याचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने 14 कोटी सुवर्णमुद्रा 3 दिवसात देतो असे कौत्साला आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रेचा वर्षाव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिला. त्याने त्या वरतंतू ऋषीपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्याने फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्सास परत दिल्या. त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकास त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडाची पूजा केली. सोने यथेच्छ लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. या वेळेपासून या विशिष्ट झाडाची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडाची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.